आपण आपल्या मतदारसंघात 5 मोस्ट रिव्होल्युशनरी वर्क कोणते कोणते केले? समृद्धी महामार्ग हा मोठा विषय आहे जो शेतकऱ्यांसाठी फार गरजेचा होता. तो झाला आहे, तो आपल्या सरकारच्या माध्यमातून झाला. मी आल्यानंतर माझ्या मतदारसंघातलं एक पाथरगाव उपसा सिंचन, एक धामक पुनर्वसन, तांदूर रेल्वेची पाणी पुरवठा योजना आणि विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी 800 कोटीपेक्षा जास्त निधीची उपलब्धता करून देऊन त्यांना जो निधी आता अनुग्रह मिळणार आहे त्याबाबत तो निर्णय शासनाचा झालेला आहे. आणि ग्रामीण भागामध्ये पांदन रस्ते हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. 900 किलोमीटरपेक्षा जास्त पांदन रस्ते आपण मंजूर करून आणले, त्याच्यावर कामही सुरू झालं. हे मेजर 5 विषय आहे. त्याच्या व्यतिरिक्त बरेच आहे. तर काय काय तुमच्या डोक्यामध्ये अशा कोणत्या कोणत्या गोष्टी होत्या ते तुम्ही करून दाखवल्या आणि आता पुढल्या विजन मध्ये आहेत? तर किमान एक चांगलं वातावरण असलेला हॉल, तिथे कॉम्प्युटरची व्यवस्था, इंटरनेटची व्यवस्था अशा असलेल्या किमान सुरुवातीला तात्काळ एक जिल्हा परिषद स्तरावर तरी अशा अभ्यासिका आपल्याला तयार करायच्या. तर त्या बाबतीत सर तुमच्या मतदारसंघातले खूप जुने प्रलंबित विषय जे तुम्ही सक्सेसफुली सॉल्व्ह केले असे काही उदाहरणं आपल्याजवळ? सर हे सगळं आपण विकासाचं राजकारण बोलत असताना आपण आपल्या मतदारसंघात 5 मोस्ट रिव्होल्युशनरी वर्क कोणते कोणते केले आणि मग आपण त्याच्या एक्सप्लेनेशन मध्ये जाऊयात. सगळ्यात महत्वाचा ऍक्च्युली मी आल्याच्या आधीच एक समृद्धी महामार्ग हा मोठा विषय आहे जो शेतकऱ्यांसाठी फार गरजेचा होता. तो झाला आहे, तो आपल्या सरकारच्या माध्यमातून झाला. मी आल्यानंतर माझ्या मतदारसंघातलं एक पाथरगाव उपसा सिंचन, एक धामक पुनर्वसन, तांदूर रेल्वेची पाणी पुरवठा योजना आणि विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी 800 कोटीपेक्षा जास्त निधीची उपलब्धता करून देऊन त्यांना जो निधी आता अनुग्रह मिळणार आहे त्याबाबत तो निर्णय शासनाचा झालेला आहे. आणि ग्रामीण भागामध्ये पांदन रस्ते हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. 900 किलोमीटरपेक्षा जास्त पांदन रस्ते आपण मंजूर करून आणले, त्याच्यावर कामही सुरू झालं आहे. हे मेजर 5 विषय आहे. याच्या व्यतिरिक्त बरेच आहे. तर काय काय तुमच्या डोक्यामध्ये अशा कोणत्या कोणत्या गोष्टी होत्या ते तुम्ही करून दाखवल्या आणि आता पुढल्या विजन मध्ये आहेत? सगळ्यात महत्वाचा विषय तर पांदन रस्त्याचा होताच. कारण बरेच वर्ष फिरताना लक्षात आलं की शेतकऱ्याला मूळ अडचण जी आहे ती शेतीची वाहीपेरी करताना रस्ते जायला पायी सुद्धा जाऊ शकत नाही असे रस्ते आहे. आणि मी जो प्रत्येक विषय येऊन पुन्हा तो जाईल तिथंच की 70 वर्षात काय झालं. बरोबर की साधा शेतीचा रस्ता आपण देऊ शकलो नाही 70 वर्षात. आणि आपण शेतकऱ्याच्या हितैषी म्हणून आंदोलन करतो, बोलतो. तेव्हा मूळ प्रश्न काय की त्याचा खर्च कसा कमी करता येईल याच्यावर जर आपण काम केलं असतं एवढे वर्ष तर हे आज भाव जो आहे मिळून राहिला तो आपल्या हातात नसतो, तो सगळ्या घडामोडीवर अवलंबून असतो. त्यामुळे खर्च कमी करणं हा मूळ उद्देश असला पाहिजे, मूळ काम त्याच्यावर झालं पाहिजे. त्याच्यावर एवढं वर्ष काम झालं नाही. आता हा रस्त्याचा विषय आहे. इथं जर मजुरांच्या डोक्यावर एक एक पोतं तुम्हाला शेतात न्यावं लागून राहिलं, खर्च स्वाभाविकपणे वाढणार आहे. बरोबर, वेळी जास्त जाणार आहे. तेव्हा त्याऐवजी ट्रॅक्टरमध्ये किंवा ऑटोमध्ये त्याच्या गाडीमध्ये हे जर गाडी त्याच्या शेतापर्यंत गेली तर त्याचा खर्चही कमी होते, वेळही वाचते. तर ह्या रस्त्यांवर आजपर्यंत काम झालं नाही. ते काम या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात आज होऊन राहिलं आहे. आणि 900 किलोमीटरपेक्षा जास्त पांदन रस्ते आपण मंजूर करून आणले. त्यातले बरेचसे कामं सुरू आहेत, बरेच काही पूर्ण झाले आणि शेतकरी अत्यंत त्यामध्ये खुश आहे. आता दुर्दैवानं ते कामं थांबवण्याचे प्रयत्न झाले विरोधकांकडून, अधिकाऱ्यांना धमक्या देऊन, पत्रव्यवहार करून. तो भाग वेगळा आहे, तो त्यांचा स्वभावाचा भाग आहे. पण आज शेतकरी त्या माध्यमातून त्याचा खर्च बराच कमी होणार आहे आणि ते एक माझ्या दृष्टीनं रिव्होल्युशनरी आहे. आणि त्याच पुढे जाऊन आम्ही असा एक प्रस्ताव दिलेला आहे की यातले जे मोठे रस्ते आहेत किमान 30 फुटापेक्षा जास्त आणि गाव जोडणारे, म्हणजे एक पांदन इथून निघते दुसऱ्या गावात जाते, अशा ज्या पांदनाचे 2 गाव जोडणाऱ्या आणि दुसरा पार्ट ज्या मोठ्या आहेत त्या भविष्यात डांबरीकरण करायचं या विषयावर माझा फोकस आहे. म्हणजे शेतकऱ्यांना कायमस्वरूपी एक व्यवस्था तिथं निर्माण होईल. बरोबर. आणि त्याला माननीय देवेंद्रजींनी मंजुरी पण तत्वतः मान्यताही दिली आहे की आपण हे करू आणि भविष्यात निश्चितपणे होणार आहे. ह्या मतदारसंघात पाण्याचा प्रॉब्लेम, पिण्याच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात होता. बऱ्याच गावांमध्ये, ग्रामीण भागांमध्ये आणि शहरी भागातही. तर
चांदूर रेल्वे शहर मोठं शहर आहे. हम्म. तर त्या शहरात बऱ्याच वर्षांपासून पाण्याचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे ते हम्म. टँकरही लावावं लागली अशी परिस्थिती त्या गावात बरोबर. नगर परिषद सारख्या गावामध्ये आली. तिथं 15 वर्षापासून स्वतःचं गाव असतानाही ती व्यवस्था करू शकले नाही दुर्दैवाने. बरोबर. तर ती योजना अमृतमधून आपण मंजूर करून आणली, 64 कोटीची योजना. त्याचं कामही सुरू झालं. तिचं काम सुरू झालं आणि साधारण आता 6-8 महिन्यात ते काम पूर्ण होऊन पाणी पुरवठ्याची योजना सुरू ह्या होईल. नळातनं ज्यावेळी सर घरी पाणी येतं ना, हा. त्यावेळी त्या पाण्यासोबत एक आमदार म्हणून मी ती भावना पण पोहोचवू शकले पाहिजे की आमच्या मार्फत आलं आहे म्हणून. नाही, ते आहे गावामध्ये नागरिकांमध्ये ती भावना आहे. अच्छा. आणि ते जिथं जेव्हा भेटतो तेव्हा प्राधान्यानं महिला या खूप मला आशीर्वाद देतात, धन्यवादही देतात त्या बाबतीत, कारण बऱ्याच वर्षाचा मोठा प्रश्न आहे तो. बरोबर. तर तो आपण केला. आणि धामणगाव रेल्वेला भाऊ असताना आमदार होते, त्यावेळेस धामणगाव नगर परिषदला पाण्याचा असाच प्रॉब्लेम होता. 25-30 वर्ष आधीचा विषय आहे. बरोबर. तर तेव्हा त्यांनी 9 कोटीची एक पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली, पुढच्या 50 वर्षाचं व्हिजन ठेवून. आणि ती पाणी पुरवठा योजना अस्तित्वात आली, सुरू झाली. आणि नांदगाव आणि चांदूरला पाण्याचा जेव्हा प्रॉब्लेम होता त्याच काळात धामणगावला ती अडचण कधी भासली नाही. पण मी नगराध्यक्ष झाल्यानंतर मला लक्षात आलं की आता भविष्यात विस्तार होणार आहे, आजूबाजूला ग्रामपंचायती आहे, तर ही पाणी पुरवठा योजना एखाद्या वेळेस कमी पडू शकते. आणि काही भागात थोडासा प्रॉब्लेम सुरू झाला होता, जो चढाचा भाग आहे. मी नगराध्यक्ष असताना पुन्हा 12 कोटीची वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करून घेतली. तिचंही काम जवळपास पूर्ण होत आलं आता. बरं. टाकी वगैरे तयार झाली, पाईपलाईन तयार झाली, सगळं झालं. ती आता पुढचे 50 वर्ष त्या गावाला काही पाण्याची अडचण कधी भविष्यात भासणार नाही. नांदगावचाही तोच प्रॉब्लेम आहे. नांदगावचाही पाणी पुरवठ्याचा डीपीआर आपला तयार आहे, शासनाकडे मंजुरीसाठी आहे. आचारसंहिता लागल्यामुळे तो थांबला. तर मेजर याच्यावर काम आपण पाणी पुरवठ्यावर केलं. आणि हे 3 शहरच नाही, ग्रामीण भागामधले अनेक गाव असे आहे जिथं अशुद्ध पाणी, चिरोडी सारखं गाव, छोटंसं गाव आहे, बंजारा समाज मोठ्या प्रमाणात आहे. तर तिथं किडनीमुळं जवळपास एक्झॅक्ट आकडा मला सांगता नाही, पण कमीत कमी 20च्या वर लोक मृत्युमुखी पडले वर्षभरात. हो, या 1-2 वर्षात किंवा जास्त असतील ते आता एक्झॅक्ट करणार नाही. आणि सातत्यानं किडनीचे पेशंट तिथे निघून राहिले. सावंगी मगरापूर म्हणून गाव आहे, तिथे पाण्याचा सोर्सच नाही आहे. सगळीकडे शोध घेतला, पाणी नाहीच आहे अजिबात. तिथेही मग टँकर देणं, भांडणं होणं, या सगळ्या गोष्टी होतात. असे बाकी लाईन मध्ये बरेच गाव आहेत. तर तिथं 6 गावांची शुद्ध पाण्याची योजना आपण जलजीवन मिशनच्या माध्यमातून आली. मंगरूळचा व्हाळा आहे, बरेच गाव आहे, सगळे तळेगाव आहे, मोठे मोठे गाव आहे आणि छोटी गावं, अशा सगळ्या मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठ्याच्या योजना आपण त्या पूर्ण मतदारसंघात या माझ्या काळात करून घेतल्या आहे. आणि काही ठिकाणी पूर्णत्वास आल्या, काही ठिकाणी सुरूही झाल्या, काही ठिकाणी आता पूर्ण होतील. तर हा एक मोठा विषय होता पाणी पुरवठ्याच्या बाबतीत, एक शेतकऱ्यांच्या पाणी रस्त्याच्या बाबतीत. दुसरा इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत फार मतदारसंघ आपला, म्हणजे रस्ते दळणवळणाच्या बाबतीत रस्ते फार वाईट परिस्थितीत होते. त्यामध्ये बजेटच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये आणले आपण आणि मोठ्या प्रमाणात रस्त्याचं जाळं पूर्ण झालं. नेटवर्क तर सर धामणगाव मध्ये आता तर एकदम वाखाणण्यासारखं आहे, खूप सुंदर आहे. तरी बरेच बाकी आहे अजून, पण ते आता पुढच्या काळात ते पूर्ण होऊन जातील. पण ते मोठ्या प्रमाणात काम सुरू झालं. व्यायामशाळा तरुणांची खूप मागणी होती, त्या बाबतीतही मोठ्या प्रमाणात वडिलीमध्ये आमदार झाले त्या काळात आपण व्यायामशाळा दिल्या. मी आमदार झाल्यानंतर फक्त कोविडचा काळ गेला, त्या काळात काही करता आलं नाही, त्याच्यामुळे जरा पेंडन्सी आहे मोठ्या प्रमाणात. पण ती आपण येणाऱ्या काळात निश्चितपणे पूर्ण सगळ्यांना होईल असं करू. विशेष म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणारी जी मुलं आहे त्यांच्यासाठी पहिल्यांदा माझ्या जेव्हा लक्षात आलं, नगराध्यक्ष झालो, तेव्हा धामणगावातली काही मुलं माझ्यापाशी आले. त्यांनी म्हटलं की बाबा आम्हाला ग्रामीण भागातली आहे, आम्ही शहरातली आहे, आमच्या इथं काही असं वातावरण नाही आहे, लहान घर आहे, आम्ही अभ्यास नाही करू शकत, तर काहीतरी आम्हाला तुम्ही इथं अभ्यासिका वगैरे बांधून द्या. बरोबर. तर तेव्हा लगेच तर शक्य नव्हतं ते, म्हणून आमचा जो मीटिंग हॉल आहे नगर परिषदचा, तर त्यांना काही लोकांनी तेव्हा म्हटलं मला की आपल्या मीटिंग हॉल मुलं बेकार करतील. म्हटलं बेकार करून कोण काय करतील, खुर्च्या तुटणार, फार तर काही थोडंफार अव्यवस्था होईल, पण त्यांचं आयुष्य घडणारा विषय आहे, तर तो आपण उपलब्ध करून दिला आणि सगळ्यांनी सहकार्य केलं. नंतर जेव्हा लक्षात आलं की सगळ्या पूर्ण आमची बॉडी होती, अधिकाऱ्यांनी मग सगळं सहकार्य केलं, तर सुरू झाला अभ्यास आणि 50-60 पोरं यायला लागले, मुलं मुली सगळे. त्याच्यातून माझी टर्म संपायच्या आताच जवळपास 1.5 वर्षात 20 मुलं सिलेक्ट लागली. तेव्हा मला लक्षात आलं की हा खूप अत्यंत आवश्यक विषय आहे आणि याच्यातून मुलं चांगले घडवू शकतात. आणि मग
ग्रामीण भागामध्ये माहिती घेतली तेव्हा मोठ्या प्रमाणात त्याची गरज हम्म. असल्याचं लक्षात आलं. हम्म. मग आपण ग्रामपंचायतला पुस्तकं देणं सुरू केले आमदार हम्म. निधीतून. हम्म. मोठ्या प्रमाणात मला वाटते एक 25-30 लाखापर्यंतची पुस्तकं आपण क्या आतापर्यंत बात आहे. दिले आहे आणि त्या माध्यमातूनही चांगले मुलं लागून राहिले आहे. त्या मतदारसंघातून मला बऱ्याचदा फोन येतात की बाप त्या मी अभ्यास केला देऊन चांगलं झालं, आम्ही इथे लागलो. तर हा एक मोठा विषय आहे. तर आता पुढच्या काळात मला असं वाटतं की ग्रामपंचायतला आपण देऊनच राहिलो, पण ग्रामपंचायतला एखादी खोली उपलब्ध असणं वगैरे हा अडचणीचा विषय असतो बऱ्याचदा. तर किमान एक चांगलं वातावरण असलेला हॉल, तिथे कॉम्प्युटरची व्यवस्था, इंटरनेटची व्यवस्था अशा असलेल्या किमान सुरुवातीला तात्काळ एक जिल्हा परिषद स्तरावर तरी अशा अभ्यासिका आपल्याला तयार करायच्या. त्यानंतर हळूहळू पंचायत समिती स्तर, नंतर हळूहळू ग्रामपंचायत स्तर. म्हणजे त्या मुलाला घर सोडूनही जावं लागलं नाही पाहिजे, जास्त प्रवासही करावा लागला नाही पाहिजे. हे पुढचं माझ्या डोक्यात आहे की मुलांना कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी इकडे तिकडे भटकावं लागू नये. बरोबर. त्या दृष्टीनं जिल्हा परिषद स्तरावर सुरुवातीला एक मोठ्या, नंतर पंचायत समिती, नंतर हे कम्प्लीट झाल्यावर ग्रामपंचायत स्तर. या पद्धतीनं पुढे करण्याचं. तर रोजगारासंदर्भात म्हणजे आपण जर का विदर्भाचा, खास करून पश्चिम विदर्भाचा जो ग्रामीण भाग बघतो, प्रचंड मागासलेला म्हणून बघितलं जातं सर याला. म्हणजे देर इज नो क्रिटिसिझम अबाउट इट, पण आहे ही सत्य परिस्थिती पण आहे या बाबतीत. तर पश्चिम विदर्भातला जो रुरल भाग आहे यामध्ये रोजगार वाढावा म्हणून एक तुम्ही रुरल क्षेत्रातले आमदार म्हणून काय विचारसरणी ठेवता? या भागाचा विकास झाला पाहिजे असं खरं तर एवढ्या वर्षात नेत्यांच्या मनात आलं असतं तर ते झालं असतं. पण प्रामुख्याने देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याच्यावर खऱ्या अर्थानं लक्ष देणं सुरू झालं. नितीनजी असताना त्यांनी सुद्धा मिहानच्या माध्यमातून किंवा ह्या गोष्टी सगळं करणं सुरू केलं होतं. एक ते कल्चर डेव्हलप होण्याची सुरुवात आपल्याकडे झाली. पुन्हा हे 2.5-3 वर्ष गेल्यामुळे थोडंसं सेटबॅक बसला, पण ते आता सुरू आहे मोठ्या प्रमाणात. आणि आपल्या भागात रोजगार उपलब्ध करण्याची आता चांगली संधी आहे. पहिले जे मला 5 वर्ष मिळाले त्यातलं 2.5 वर्ष कोविडमध्ये गेला. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं आमदार म्हणून जे काही काम करायला मिळालं पाहिजे ते 2.5 वर्षच मिळालं. आणि त्या 2.5 वर्षात या रोजगारासाठी ज्या काही गरजा असतात मूळ, तर ते आपलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप असलं पाहिजे. आपले इथं रस्ते, दळणवळण व्यवस्थित असलं पाहिजे, तरच लोक येतील. नाहीतर ते झटके खात तो माल 1 तासात पोहोचायचा तो 4 तास लागणार असतील तर ते काही येणार नाही. त्याच्यामुळं हे डेव्हलपमेंट प्राधान्यानं पहिले होणं आवश्यक होतं. त्याच्यामुळे त्याच्यावर आपण फोकस केला आणि हे आता बऱ्यापैकी चांगलं डेव्हलप झालं आहे. आणि आम्हाला एक नैसर्गिक एक पॉझिटिव्ह आपल्या इथं हे आहे की आपल्या इथं समृद्धी आहे, बरोबर, रेल्वे लाईन आहे आणि कनेक्टिव्हिटी चांगली आहे. सगळीकडून आपण धामणगावला त्या बाबतीत आशीर्वाद आहे रेल्वे लाईनचा. रेल्वे लाईन धामणगावला आणि समृद्धी नांदगावलाही आहे, धामणगावला आहे आणि चांदूरला धामणगाव नांदगाव दोन्ही कनेक्ट आहे. तर त्याच्यामुळे आता डेव्हलपमेंटसाठी फार मोठा स्कोप आपल्या इथं तयार झालाय. त्या संदर्भात माझं बोलणं सुरू आहे. चांगल्या इंडस्ट्रियलिस्ट जे आहे मोठे मोठे त्यांच्याशी थोडं बोलणं सुरू आहे आणि माननीय देवेंद्रजींशी त्या संदर्भात बोललो आहे. मागं आपलं MIDC आहे, त्यामध्ये ते एक्सटेंड करून तिथं काही आपल्याला चांगल्या डेव्हलपमेंट करता येईल. पर्सनल एक्सपिरियन्स सांगू का सर? MIDCच्या बाबतीत सगळ्यात जर का कठीण काही असेल तर MPCBचं सर्टिफिकेट आहे. म्हणजे मी प्रचंड त्रासात आहे त्या गोष्टीच्या. पण ह्या बाबतीतचं सरकारकडनं आणि MIDC म्हटलं म्हणजे मी ऑन कॅमेरा हे बोलू शकतो. तसं म्हणतात की बा सगळ्यात भ्रष्ट डिपार्टमेंट जर का बोलायचं झालं तर लोक महसूलकडे बघतात, PWD कडे बघतात, इरिगेशन कडे बघतात. माझा पर्सनल एक्सपिरियन्सनी असं वाटतं की ते खरं तर MIDC डिपार्टमेंट आहे. त्याच्यात मोठ्या प्रमाणात त्रास आहे. म्हणजे पण तो त्रास होऊ नये त्याच्यामुळं 1 विंडो सिस्टीम आपल्या इथे सुरू झाली पाहिजे. यासाठी त्याच्यानंतरही हा त्रास आहे. म्हणजे तुम्ही पोल्युशन कंट्रोल बोर्डाचं सर्टिफिकेट आणणं एखाद्या साध्या माणसानी म्हणजे तो नाक रगडून थकून जातो. आपण इंडस्ट्री एक्सपेक्ट करतोय पण त्याला पोषक वातावरण केव्हा द्यायचं ते आता सुरू झालंय आपल्या इकडे प्रक्रिया ती. आणि ते निश्चितपणे पुढे जाऊन सगळ्या गोष्टी नीट होतील असं मला विश्वास आहे. नांदगाव खंडेश्वरची MIDC आहे, बरोबर, पण तिथं प्रोजेक्ट येऊ शकत नाही त्यासाठी की तिथे पाण्याची व्यवस्था नाही आहे. त्या भागात थोडासा पाण्याचा प्रॉब्लेम आहे. तर ज्या पद्धतीनं आपलं पाणी पुरवठा योजना नांदगावसाठी आपण DPR तयार केला आहे, त्याच पद्धतीने MIDC साठी एक वेगळी पाण्याची व्यवस्था ती जर झाली तर तिथेही चांगल्या इंडस्ट्रीज येऊ शकतात, चांगल्या गोष्टी होतील आणि ते आपल्या प्लॅन मध्ये आहे. आणि हे झालं इंडस्ट्रीजचं. म्हणजे एखादी इंडस्ट्री आणणे, तिथं 300-200 लोकांना रोजगार मिळणे, त्याच्यावर अवलंबून असणारे मग इतर व्यवसाय तयार होणे, कॅन्टीन असतील, ऑटो, ट्रान्सपोर्ट, रेंटल, अशा सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे
डायरेक्ट इनडायरेक्ट असा हजारापर्यंत रोजगार त्याच्यात डेव्हलप होतो. त्याच्या व्यतिरिक्त इंडिव्हिज्युअल रोजगार म्हणजे स्वतःच माझ्या घरी एखादं असं काही असू शकेल की ज्याच्यातून किमान 8-9 हजार रुपये मला महिन्याला मिळतील. अशा पद्धतीच्या एका प्रोजेक्टवर काम सुरू आहे. आता सांगायला हरकत नाही, आता इथून पुढं ते सांगणारच आहे मी. एक व्हेजिटेबल ड्रायर म्हणून एक आहे कन्सेप्ट, आणि त्याला ह्यूज डिमांड आहे. म्हणजे तुम्ही कितीही केलं तरी तो सप्लाय करू शकत नाही अशी परिस्थिती आहे आज. पण त्याच्यावर लक्ष नाही कोणाचं. तर ते आता आम्ही एक प्रोजेक्ट तयार केला, केंद्र राज्य शासनाच्या माध्यमातून त्याला सबसिडी आहे. त्याच्यासाठी डॉक्युमेंटेशन वगैरे जे लागणार त्याच्यासाठी आपली टीम आपण तयार करतो. आणि त्या माध्यमातून इंडिव्हिज्युअल रोजगार म्हणजे प्रत्येक घरी जरी म्हटलं आम्हाला पाहिजे त्यांनाही आपण देऊ शकू अशी ती स्कीम आहे चांगली. आणि सबसिडी चांगली आहे. लोन जे आपल्याला त्यामध्ये व्हेजिटेबल प्रिझर्व्ह करतोय नाही जसं आता पालक आहे, मेथी, कसुरी मेथी वगैरे जे आपण म्हणतो, तर ती त्या एका सर्टन टेम्परेचरला ते टेक्निक त्याचं आहे ते ड्राय करणे पॅक करून देणे. बरोबर. हे मोठं मार्केट आहे शेतीमालावर प्रक्रिया उद्योग म्हणून. आणि हे सहज उपलब्ध म्हणजे मेथी, पालक, एकदम टोमॅटो आहे, मिरची आहे, भेंडी, म्हणजे तुम्ही काहीही म्हणा ते मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन आम्ही अजून ऍडव्हान्स त्याच्यात जाऊ ज्याच्यात जास्त चांगले रेट मिळतात. जसं म्हणजे आपला शेवगा, ते नंतरचा पार्ट आहे. सुरुवातीला त्याला सुरू केल्याबरोबर काहीतरी मिळालं पाहिजे, नंतर मग प्रयोग करत करत ते डेव्हलप करत जाऊ आपण. बरोबर. त्या दृष्टीनं या मतदारसंघात किमान 40,000 हे घरोघरी युनिट्स देण्याचा आपला म्हणजे माझा संकल्प आहे. म्हणजे एवढे कुटुंब सेल्फ सस्टेनेबल होतील. आणि हे 2-3 तासाचं काम आहे. पूर्ण परिवार जर त्यात गुंतला, पती पत्नी जरी एकत्रित काम केलं तरी 2-3 तासात ते काम होऊन जाते. बाकीचं काम मशीन करत राहते. उरलेला पूर्ण वेळ ते त्यांचा इतर व्यवसाय किंवा काही करू शकतात. म्हणजे हे कन्फर्म त्यांना उत्पन्नाचा सोर्स झाला. बाकी गोष्टी मग कधी कधी जसं शेती आहे निसर्गावर अवलंबून आहे. एखाद्याच कमी जास्त झालं तर त्यात लॉस झाला तर किमान महिन्याचं हे त्याला मिळत राहते. जोड उद्योग म्हणून चालू शकेल. आणि मी हे किमान सांगून राहिलो, किमान 7-8-9 हजार रुपये त्याला मिळतील. जास्तीत जास्त तर त्याला 20-25 हजारापर्यंत जाऊ शकतो असे त्याच्यात आहे. तर हे आपण त्याच्यावर काम जवळपास झालेलं आहे 99%. 1% थोडंफार काही राहिला, ते पूर्ण होऊन आपण ते करणार आहोत. म्हणजे रोजगाराच्या बाबतीत आपला मतदारसंघ एक मॉडेल झाला पाहिजे, स्वयंपूर्ण झाला पाहिजे. बाहेर जाण्याची कोणाला गरज पडू नये, आपलं गाव घर सोडून. बरोबर. या पद्धतीनं या मतदारसंघाच्या बाबतीतलं पुढच्या 5 वर्षाचं तुमचं विजन आहे, ते मॅप आपला त्याच्यातलं तयार आहे. सर, जवळपास प्रत्येकाशी बोलताना मला एक जाणवतं की प्रत्येक मतदारसंघामध्ये काही असे विषय असतात जे खूप लॉंग टर्म साठी प्रलंबित असतात. तर त्या बाबतीत सर तुमच्या मतदारसंघातले खूप जुने प्रलंबित विषय जे तुम्ही सक्सेसफुली सॉल्व्ह केले असे काही उदाहरणं आपल्याजवळ? नक्कीच आहे. जवळपास म्हणजे 1 दशकापेक्षा जास्त असे प्रलंबित असलेले विषय आपल्या इथे होते. त्यातला पहिला जो हाताशी आला तो होता पाथरगाव उपसा सिंचन. पाथरगाव उपसा सिंचन प्रकल्प हा बऱ्याच वर्षापासून रखडलेला प्रकल्प होता. त्यासाठी लोकांची खूप मागणी होती आणि त्या संदर्भात पक्ष बाजूला ठेवून ते काम होणं गरजेचं होतं. त्यामुळं तत्कालीन आमदार जे होते आमचे, तर त्यांच्याकडे त्यांच्या पक्षाचे आणि आमच्या पक्षाचे काही लोक सोबत होते. त्यांनी बराच पाठपुरावा त्यांच्याकडे केला. त्यांच्याकडून ते होईल असं दिसत नव्हतं त्यांना, पण तरी ते पाठपुरावा करत होते. एकदा त्यांनी सांगितल्याप्रमाणे, मी प्रत्यक्ष काही हजर नव्हतो, पण काँग्रेसचे काही लोक होते आणि आमचे काही लोक होते, ते त्यांच्याकडे जेव्हा गेले तेव्हा त्यांनी मग हे विचारणाऱ्यांनी म्हटलं की बा साहेब हे काम होते की नाही होत, काय करू का, आम्हाला काही दुसरीकडे जावं लागत, काही दुसरे प्रयत्न करावे लागत. तर तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलं होतं त्यांचं म्हणत की हा प्रकल्प आता होऊच शकत नाही, तुम्ही कुठेही गेले तरी माझ्या तळहातावर केस फुटतील एक वेळेस, पण हा प्रकल्प होणार असं त्यांनी म्हटलं. त्याच्यानंतर ते मग भाऊंपाशी आले, म्हणजे वडिलांपाशी, आणि आपलं तेव्हा सरकार होतं, त्या माध्यमातून मग मी पाठपुरावा केला. भाऊंचं पाठबळ आणि मार्गदर्शन होतंच. त्या सगळ्यांना घेऊन वारंवार प्रवीण भाऊ पोटे आपले पालकमंत्री आहेत त्यांच्याकडे आम्ही गेलो, तिकडून सरकारकडे गेलो आणि बराच पाठपुरावा केला. राम शिंदे आमचे त्यावेळेस युवा मोर्चातले आमचे सहकारी आहे, तेही मंत्री होते, त्यांना प्रत्यक्ष आपण आणून दाखवलं, तिथं फाईल दिल्या. हा सगळा पाठपुरावा करत 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 शेवटी तो प्रकल्प आपण मंजूर करून घेतला
त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता घेतली आणि त्याचं काम सुरू झालं. काम आता पूर्णत्वाच्या दिशेने आहे आणि साधारण नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत ते ऍक्टिव्हेट होऊन जाईल. तर हा एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प होता. दुर्दैवाने त्यात 1-2 गोष्टी अशा झाल्या की तो आधी जिथं ठरला होता तर ते तिवश्यावरून ती पाईपलाईन तिथं येऊन तिथं पाणी जमा करून नंतर डिस्ट्रीब्युशनचा विषय होता. पण त्या भागात मोठ्या प्रमाणात संत्र्यांचे बगीचे होते. लोकांनी जमीन द्यायला नकार दिला. तिथं तो प्रकल्प बारगळला. नंतर तो डायरेक्ट धरणावरून इकडे पाथरगावला आला. पण त्याच्यामुळे काय झालं की त्याचं हेड कमी झालं. अच्छा. ते हेड कमी झाल्यामुळे काही भाग त्याच्यापासून वंचित राहिला. तर तोही भाग कसा आपल्याला ओलिताखाली आणता येईल त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे आणि येणाऱ्या काळात निश्चितपणे आपण तोही आता पुढचा टप्पा पूर्ण करू. बरोबर. दुसरा एक विषय होता धामक पुनर्वसनचा. बेंबळा प्रकल्प झाला आणि त्याच्यामध्ये धामक हे गाव बाधित झालं होतं आणि त्याचं पुनर्वसन करण्याचा विषय तेव्हा सुरू झाला. 19 वर्ष आधीपासूनचा विषय आहे. अरे बापरे. तर त्याच्यात पुनर्वसन काही होत नव्हतं. ते खूप मागं लागत होते. अर्धवट पुनर्वसन झालं. लोकांचं म्हणणं होतं आम्हाला अर्ध गाव नाही पाहिजे, आम्हाला पूर्ण जायचं. मग त्याच्यात प्रयत्न बरेच झाले. त्याच्यात आपले माजी लोकप्रतिनिधी ते त्यांच्यापर्यंत लोक जायला लागले. त्यांनी सांगितलं की आता हे काही होत नाही. लोकांची ही भावना होऊन गेली होती तोपर्यंत की काही होणार नाही. मग जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तेव्हा भाऊंनी पाठपुरावा केला आणि माननीय देवेंद्रजींनी बेंबळा प्रकल्पातील एका ठिकाणी जेव्हा ते आले होते कार्यक्रमाला तेव्हा त्यांनी तिथं जाहीर केलं की आपण धामकचं मॉडेल पुनर्वसन करू आणि एक चांगलं पुनर्वसन, दर्जेदार पुनर्वसन करू. ते घोषित केल्यानंतर साधारणपणे असं अपेक्षित असते की लोकप्रतिनिधींनी मागे लागून ते करून घेणे. ते विधानसभेत विचारण्याचा तो प्रश्न नाही. त्याच्यातल्या खाचा खळगा माहीत असणं हे अपेक्षित आहे किमान लोकप्रतिनिधीला आणि एवढा अनुभव असलेल्या लोकप्रतिनिधीला. त्यांनी ते न करता आता याचं श्रेय अरुण भाऊंना मिळेल किंवा या सरकारला मिळेल, मी काहीच केलं नाही हे असं वाटेल म्हणून विधानसभेत प्रश्न विचारला बरोबर की धामक पुनर्वसनचं काय झालं. दुर्दैव असं आहे की मीन व्हाईल बेंबळा धरणाच्या धरणामध्ये येणारं पाणी कमी आहे असं त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनची जी काही टीम असते त्यांनी तो निष्कर्ष काढला होता. त्याच्यामुळे 1.5 मीटर उंची त्याची कमी झाली. अच्छा. आणि हे गाव बाधित मधून बाहेर निघालं. अच्छा. आता हे ऑन रेकॉर्ड बोलायला काही हरकत नाही की एखादं चांगलं काम होत असेल तर त्यात काही गोष्टी लपून जर राहिल्या तर ते तशाच ठेवून ते काम पुढे घेऊन जायला पाहिजे. बरोबर. आणि काही भ्रष्टाचार नाही आहे, काही असा काही विषय नव्हता. तो ते काम त्या गावाचं भलं होणारं काम होतं. आणि पण ते त्यांनी स्वतःच्या स्वार्थापायी तिचा प्रश्न विचारला. आता अधिकाऱ्यांना खोटं उत्तर देता येत नाही. अधिकाऱ्यांनी सांगितलं की सर हे गाव आता बाधित होत नाही, त्याच्यामुळे याची पुनर्वसन करण्याची गरज नाही आणि ते काम थांबलं, प्रलंबित झालं. आणि हे आम्हालाही माहित होतं, साहेबांनाही माहित होतं. पण एका गावाचं भलं होते कारण त्या गावाची परिस्थिती अशी आहे की तिथं जास्त पाणी आलं की तिन्ही बाजूनं चारही बाजूनं ते गाव वेढल्या जाते पाण्यानं, बेटाचे स्वरूप येते आणि त्यातून सगळे मग सरपटणारे प्राणी ते सगळे त्या गावाला जे धोका होता तो, त्याच्यामुळे ते करणं आवश्यक होतं म्हणून आपण आग्रह धरला आणि त्यांनी ते मान्य केलं होतं. पण यांच्या या श्रेय घेण्याच्या याच्या पायी ते पुन्हा थांबून गेलं. मग त्यानंतर मग पुन्हा मी अधिकाऱ्यांशी भेटलो. यांनी बराच पाठपुरावा त्यांच्याकडे केला पण त्यांनी काही ते केलं नाही आणि गावाची मानसिकता अशी होऊन गेली ते आता होत नाही. गावात एखाद्या वेळेस तुम्ही गेले नागरिकांशी चर्चा केली म्हणजे लक्षात येईल की आम्हाला हे होईल असं आता वाटत नाही. या भूमिकेत ते येऊन गेले होते. पण आपले कार्यकर्ते तिथले पदाधिकारी आहेत ते सगळे मागं लागले, गावकरी मागं लागले. मी ते घेऊन मग आपले सेक्रेटरी असतील किंवा डिपार्टमेंटचे अधिकारी आहे सगळ्यांनी सहकार्य केलं त्यामध्ये. आणि मग त्यामध्ये अशी माहिती मिळाली की एक विषय तोही राहून गेला आपला बोलण्यात की अत्यंत महत्वाकांक्षी आहे आमच्या भागासाठी, किमान विदर्भासाठी तर आहेच, नळगंगा वैनगंगा प्रकल्प, नदीजोड प्रकल्प. तर हा देवेंद्रजी आले होते तेव्हा सुरुवात झाली मुख्यमंत्री असताना. पुन्हा हे 2.5 वर्ष हे बसले आणि ते जिथं होतं तिथंच थांबून राहिलं. तर पुन्हा ते सुरू झालं. आता टेंडर, मला टेंडर प्रोसेसला आहे ते होऊन जाईल. आता 90,000 कोटीचा मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि त्या माध्यमातून विदर्भातलं लाखो हेक्टर शेत सिंचनाखाली येणार आहे शेती, त्याचा फायदा आमच्या भागालाही होणार आहे. तर त्याच मग माहिती घेतली तेव्हा ते प्रकल्पाची प्रक्रिया सुरू होती त्या काळात. मी अधिकाऱ्यांना भेटलो, त्यांनी सांगितलं का हे असं होणार आहे आणि याच्यातलं पाणी जे आपल्याला शॉर्ट पडून राहिलं आहे ते याच प्रकल्पातून आपण बेंबळामध्ये सोडणार आहोत. अच्छा. मग ते लक्षात आलं. म्हटलं मग बेंबळामध्ये जर सोडणार तर याची उंची वाढल, हे गाव पुन्हा प्रकल्प बाधित होणार आहे. मग तेव्हापासून आपण प्रक्रिया सुरू केली. देवेंद्रजींच्या ते
माहिती त्यांना असतेच सगळ्या गोष्टी, पण आपल्याकडून त्यांना दिली. सगळे सेक्रेटरी वगैरे सगळ्यांना भेटून त्यांना सांगितलं की भाई असं असं आहे, त्याच्यामुळे हे आपण आता पुनर्वसन केलं पाहिजे. आणि त्यालाही सुद्धा शासनानं मान्यता दिली. 19 वर्षाचा त्यांचा संघर्ष होता, एवढे वर्ष पेंडिंग राहिलेलं, तर ते आता खूप आनंदी आहे लोक. तो एक चांगला विषय झाला. तिसरा एक महत्वाचा विषय जो जवळपास 10-12 वर्षापासून पेंडिंग होता, विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त समिती होती आपली, संपूर्ण विदर्भातला विषय होता. मधल्या काळात असं झालं की आपले प्रकल्प रखडले होते, अनुशेष होता, त्याच्यामुळे केंद्र सरकारनं, आपल्याच सरकारनं मोठ्या प्रमाणात पैसा दिला त्यावेळी हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी. तेव्हा इथे काँग्रेसची सत्ता होती. तेव्हा हे प्रकल्प पूर्ण करण्याकरता सरळ खरेदी नावाचा प्रकार त्यांनी आणला आणि अत्यंत कमी म्हणजे कवडीमोल भावात म्हणा त्या शेत्या सगळ्यांच्या घेतल्या आणि सरळ खरेदीने घेतल्या. त्यामध्ये अट अशी होती की ते आता कोर्टातही जाऊ शकणार नाही, कुठंच जाऊ शकणार नाही. भूसंपादन प्रक्रियेमध्ये गेलं तर कोर्टात जायचा त्यांना वाव असतो, ते जाऊ शकतात, पण या सरळ खरेदीमध्ये तोही वाव नव्हता. त्यामुळे ते कायदेशीर दृष्ट्या त्यात अडकून गेले. तोपर्यंतही ठीक होतं, पण नंतर लगेच आपलं सरकार आलं, आपल्या सरकारनं कायदा इम्प्लिमेंट करणं सुरू केलं 4 पटीचा. आणि त्याच प्रकल्पातल्या एका धुऱ्याला लागून असलेली जमीन जी 1,80,000 गेली, 1.5 लाखानं गेली, त्याच्याच बाजूची जमीन 11-12 लाखांनी गेली. तर त्या माणसाची अवस्था काय असं, म्हणजे आम्ही मदत केली तर आमचं नुकसान झालं आणि ज्यांनी तेव्हा मदत केली नाही, जे कोर्टात गेले, विरोधात गेले सरकारच्या, त्यांना जास्त पैसे मिळून राहिले. तर त्यामध्ये मग खूप तीव्र भावना झाल्या. ती समिती तयार झाली, त्यांचा खूप संघर्ष चालला, अनेक आंदोलनं झाले, उपोषणं झाले. माझ्यापर्यंत जेव्हा विषय आला, साधारण 2-2.5 वर्षापासून माझ्याकडे तो विषय त्यांनी लावून धरला. तर तो आल्यानंतर मग त्याचा पाठपुरावा सुरू केला, टेक्निकल गोष्टी सगळ्या समजून घेतल्या. पहिले मला असं वाटत होतं की हा विषय संपलेला आहे, तुम्हाला कायदेशीर मार्ग नाही आहे आणि हे काही याला मंजुरी मिळणं शक्य वाटत नाही. पण जेव्हा खरी परिस्थिती जाणून घेतली, कशा पद्धतीने ते सगळ्या गोष्टी झाल्या, तेव्हा मग माननीय देवेंद्रजींच्या कानावर तो विषय टाकला, त्यांच्या लक्षात आणून दिला. त्यांनी फार सकारात्मक भूमिका घेतली. त्यांनी सांगितलं की आपण निश्चितपणे हे करू, हे खरोखर अन्याय झालेला आहे. महाविकास आघाडीचं सरकार मध्ये होतं तेव्हाही मी सभागृहात त्याविषयी चर्चा उपस्थित केली, आपलं सरकार असताना उपस्थित केली. त्यावेळेस चर्चा बऱ्याच झाल्या, त्यावेळेसही बैठका झाल्या. जयंत पाटील साहेब त्यावेळेस मंत्री होते त्या खात्याचे, त्यांच्यासोबतही आमची बैठक झाली. बरोबर, त्यांनी हे सभागृहात मान्य केले की हा अन्याय झालेला आहे, परंतु निर्णय काही झाला नाही. आपलं सरकार आलं, देवेंद्रजींनी सकारात्मक विषय घेतला. 2 आमच्या बैठका झाल्या प्रकल्पग्रस्तांसोबत देवेंद्रजींच्या उपस्थितीत. त्यांच्या व्यतिरिक्त अधिकाऱ्यांसोबत बऱ्याच बैठका झाल्या. त्याच्या सगळ्या गोष्टींचा उहापोह झाला आणि त्या मग शासनाने ते मान्य केलं आणि आता त्यांना एकरी 2 लाख रुपये अच्छा सानुग्रह अनुदान मिळणार आहे. त्याचं परिपत्रकही निघाला. तर हे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि आत्महत्या करायला लागले होते लोक. अरे बापरे, त्या फ्रस्ट्रेशन मध्ये. हो, तर असे हे 3 महत्वाचे विषय आहे ज्याच्यात यश मिळालं आणि याच्यामध्ये माननीय देवेंद्रजींचे खूप मोठे उपकार म्हणायला हरकत नाही, कारण हे न होण्यासारखेच विषय होते, टेक्निकली न होण्यासारखे होते, पण त्यांनी त्यातून मार्ग काढला आणि मदत केली. माननीय मुख्यमंत्र्यांनी सहकार्य केलं, उपमुख्यमंत्र्यांनी, वित्त विभाग त्यांच्याकडे त्यांनी केलं. देवेंद्रजींनी प्राधान्यानं, हा विभाग त्यांच्याकडे होता. बरोबर, धामक पुनर्वसन त्यांच्याकडेच होतं, हे बळीराजा प्रकल्पग्रस्त समितीचा हा विषय त्यांच्याकडे होता आणि आपला पाथरगाव उपसा सिंचन, तिन्ही विषय मोठ्या प्रमाणात मदत केली. आणि बाकी मदत जी आहे ह्या विकासाच्या बाबतीत ती तर मोठ्या प्रमाणात झाली आहे. म्हणजे सभागृह असतील, अनेक गाव असे होते म्हणजे मी आमदार झाल्यानंतर, म्हणजे ही परिस्थिती फार वाईट आहे, एखाद्या लोकप्रतिनिधी करता लाज वाटण्यासारखी आहे की जी माणूस जन्माला आला की मरणार आहे, त्याचा अंत्यविधी व्यवस्थित झाला पाहिजे अशी स्वाभाविक भावना सगळ्यांची असते. पण साधं स्मशान शेडही मतदारसंघात 70% गावात नसणं, अच्छा, ही गंभीर परिस्थिती आहे. ते आपण 80% पूर्ण करत आणला आहे. अनेक ठिकाणी फक्त आता काही जागेच्या अडचणी, जागा उपलब्ध नाही, त्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. अनेक ठिकाणी करूनही दिले, आपण पैसे टाकले. बस शेड जिथं लहान मुलं विद्यार्थी असतात, शाळेत जाण्यासाठी थांबतात, ज्येष्ठ नागरिक असते, माता भगिनी असते, पावसाळ्यात ओलं होत उभं राहावं लागते, काहीच ही त्याच्यातही तीच परिस्थिती. बस शेडही मोठ्या प्रमाणात नव्हते, ते या काळात मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले. छोटे छोटे कार्यक्रम गरिबांचे असते गावात, तेरवीचा असो, वाढदिवसाचा असो, एखादा आपला साक्षगंध असो, त्याच्यासाठी लोकांना घर पुरत नाही, छोटंसं घर असतं. मग अशा वेळेस एक तर हा पेंडॉल टाकणे काहीतरी तो खर्च वाढते, पाऊस पाण्याचा दिवस असतील तर तेही करू शकत नाही.
माशावीस मग तालुक्याच्या ठिकाणी जाणं किंवा एखादं आजूबाजूचं मोठं गाव तिथं हॉल उपलब्ध तिथं जाणं, हे सगळी धावपळ होत होती. त्याच्यामुळे प्रत्येक गावात एक चांगलं सभागृह असलं पाहिजे. हा विषय आपण घेतला. 80% जास्त गावांमध्ये आपले सभागृह झाले. काही काही गावात 2-2, 3-3 झाले. तर असे जे लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे, असे बरेच प्रश्न होते जे या मागच्या 15-20 वर्षाच्या काळात होऊ शकले नाही. आमचं तर ठीक आहे, भाऊ आमदार होते तेव्हाही लोक म्हणतात की तेव्हा भाऊ आमदार असताना सरकार नव्हतं दुर्दैवानं दोन्ही वेळेस. बरोबर. जेव्हा सरकार आलं तेव्हा विरोधी पक्षातले आमदार झाले. आणि आता MLC होते तेव्हा त्यांच्या माध्यमातून आम्ही सरकार असताना मोठे कामं करून घेतले. एक महत्वाचा विषय जो होता तीर्थक्षेत्रांचा. आपल्या मतदारसंघात मी आमदार व्हायच्या आधी 3 ब दर्जाचे तीर्थक्षेत्र होते. सावनेर, पिंपळखुटा आणि चांदूर मधलं सावंगा विठोबा. हे 3च ब दर्जाचे होते. नंतर मधला काळ 15 वर्षाचा निघून गेला. त्याही काळात त्यांना काही निधी मिळाला नाही. म्हणजे ब दर्जा होता, पण जो ब दर्जासाठी जो निधी असतो तेव्हा 2 कोटी होता. आता आमच्या सरकारने निर्णय घेतला तीर्थक्षेत्र विकास चांगला झाला पाहिजे म्हणून 5 कोटी केला. म्हणजे 2 कोटी होता, तोही 2 कोटी त्यांना तेव्हा मिळाला नव्हता. बरोबर. नंतर आपलं सरकार आलं आणि भाऊ आमदार झाले, MLC झाले. मग त्यांच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करून 4 ब दर्जाचे तीर्थक्षेत्र मिळवून घेतले. 4. त्यानंतर मी आमदार झालो. मी आमदार झाल्यानंतर पुन्हा आता 13. असे एकूण भाऊंच्या आणि माझ्या कार्यकाळात 17 असे ब दर्जाचे तीर्थक्षेत्र आपल्या मतदारसंघात झाले. आणि प्रत्येकी 5 कोटी रुपये आता मिळणार आहे, मिळाली आहे. म्हणजे टोकन 1 कोटीचा आलेला आहे. 4 कोटी, 1 कोटीचं काम पूर्ण झालं की ते 4 कोटी असं तरतूद वगैरे सगळी झाली आहे. त्याचं प्रशासकीय मान्यता आली आहे. बऱ्याच ठिकाणी कामही सुरू झाले. तर हा एक मोठा विषय आहे. लोकांच्या भावना जुळलेल्या असतात, तिथं व्यवस्था नसतात, त्या व्यवस्था झाल्या पाहिजे. बरोबर. आणि त्या ठिकाणी भक्तांच्या राहण्याची व्यवस्था, बाकी भौतिक सुविधा या सगळ्या करण्यासाठी तो मोठा विषय झाला. आणि जे मी आधी सांगितलं 3 होते, त्या 3 मध्ये सुद्धा आपल्या कार्यकाळात त्यांना निधीची उपलब्धता झाली. मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला. तर तेही काम या सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात पूर्ण केलं. तर पुन्हा आपण विकासाकडनं राजकारणाकडे छोटस म्हणजे टर्न घेऊया. म्हणजे आपली चर्चा बरीच रंगली, भरपूर लांब चालूच आहे. तरी पण सर, ज्या ऍग्रेशननी आपण म्हणू शकतो शिवसेनेचा उद्धव ठाकरे ग्रुप जो आहे, गट जो आहे, तो टीका करतो. 9 वाजताची प्रेस कॉन्फरन्स ती वेगळीच, ते आपण वेगळ्या मोडवर ठेवूया. पण जे अग्रेसिव्ह, ज्या खालच्या दर्जात म्हणा टीका केली जाते किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं केली जाते, ते अग्रेशन अजूनही मोठ्या पटलावर म्हणा किंवा छोट्या पटलावर म्हणा. म्हणजे अमरावतीतलेच समजा आपण 2 आमदार काँग्रेसचे काढले आणि एक तुम्ही जर का काढले, तर काँग्रेसचा जो आवाज खूप लाऊड वाटतो, तो जास्त ऐकला जातोय. आणि कारण की आपण थोडस शेल्फ मध्ये राहतो, तो कमी ऐकला जातोय. तर हे टीका करणं टाळणे हा वरून आदेश असतो की हे आपणच ठरवून घेत असतो? म्हणजे ते वरच्याही लेवलवर होताना दिसत नाही मला. तो मूळ स्वभावाचा भाग आहे तुमच्या की नाही? वरच्या मी सांगितलं ना, जनसंघापासून जे सुरुवात झाली, तर तो मूळ संस्काराचा भाग आहे की आम्ही साधारणपणे सकारात्मक दिशेनं काम करतो. पण आता येणाऱ्या काळात असं वाटतं की ते गरजेचं आहे की एक काय होते की ऐकलं जातं, वारंवार एखादी खोटी गोष्ट ऐकायला मिळाली ती खरी वाटणं सुरू होते. आणि तोच प्रकार लोकसभेत झाला. तर ते होऊ नये म्हणून येणाऱ्या काळात टीकेला उत्तर देणं हे आवश्यक असं वाटते. त्या आता वारंवार देणं, लाऊडली देणं हे ठीक आहे, पण आता ती भाषा तर त्यांच्यासारखी आपली होऊ शकत नाही. पण किमान त्यांनी केलेल्या टीकेला योग्य भाषेत उत्तर देणं हे आता निश्चितपणे ते काळाची गरज आहे असं वाटते. कारण लोक त्या दृष्टीने जेव्हा ऐकतात रोज रोज एकच गोष्ट, तेव्हा त्यांना असं वाटतं की याच्यावर काही रिप्लाय नाही होऊन राहिला, याचा अर्थ हे खरं असायला पाहिजे. खरं असायला तर ही भावना होऊ नये म्हणून आता त्याच्यावर उत्तर देणं आवश्यक आहे. काही गोष्टी टाळाव्याच लागतात, त्या फार खालच्या पातळीवर जे बोलतात त्याच्यात त्या लेवलला जाण्याची काही गरज आहे असं मलाही वाटत नाही. पण ज्या निदान लोकांच्या बाबतीत ज्या गोष्टी आहेत त्या जर चुकीच्या जात असतील, त्या किमान त्या खोडून त्या काय नेमकं खरं आहे हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे. त्यासाठी प्रयत्नपूर्वक आम्हाला काम करावं लागेल. राईट. तर आपण हा पॉडकास्ट सर म्हणजे सगळ्या अँगलने कव्हर केला.
बरेचसे थेट प्रश्न होते तुमच्याजवळ. मी काही लोक टाळतील या गोष्टीला, पण आपण पोलरायझेशनवर बोललो, आपण मतविभाजनावर बोललो, विकासावर बोललो, टीकांवर बोललो. एवढे खुलून उत्तरं देणारे खूप कमी लोक सापडतात मला. त्यासाठी सर खूप धन्यवाद. एकतर तुम्ही एवढा वेळ एवढे डिस्क्रिप्टिव्ह उत्तरं दिलीत, आणि मला वाटतं पब्लिकला, व्ह्युअर्सला हे समजून घ्यायला पाहिजे कुठेतरी की विकासाच्या नावावर ज्यावेळी आपण बोलतो तिथे कास्ट, रिलिजनला आपण बाजूला ठेवणार केव्हा? जर का ते ठेवू नाही शकलो तर चांगले काम करणारी लोक डिमोरलाइज होतील. या संपूर्ण पॉडकास्टचा बहुतेक आपण म्हणू शकतो गाभाच हा ठरला. तर थँक्यू सो मच गिव्हिंग अस सो मच टाइम. थँक्यू. धन्यवाद.